लाडकी बहीण योजना सगळ्यात मोठा धक्कादायक निर्णय शासनाने घेतला निर्णय आणि शासनाने घेतलेल्या निर्णयामुळे लाडक्या बहीण योजनेच्या लाभार्थी महिला ज्या आहेत, ज्या महिला लाभ घेत आहेत, ज्यांना मिळणार आहेत, तर त्यांच्यामध्ये प्रचंड त्या ठिकाणी चर्चेचं वातावरण आहे। मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, मी मुख्यमंत्री जरी असलो तरी मला देखील, मी एक जमिनीवरचा कार्यकर्ता आहे, तर मी आदेश देऊ नये तर रस्त्यावरती उतरून त्या ठिकाणी घरोघरी जात आहे। तर अशा सर्वच महत्त्वाचा जो निर्णय झाला आहे, कोणता निर्णय झाला आहे याविषयी आपण जाणून घेणार आहोत। सगळ्यात महत्त्वाचा जो याच्यामधला महत्त्वाचा मुद्दा आहे तर तो म्हणजे तिसऱ्या हप्त्याची तारीख देखील जाहीर झालेली आहे आणि मुख्यमंत्र्यांनी जवळपास 1 कोटी महिलांसाठी एक तातडीची सूचना दिलेली आहे। तर ती सूचना कोणती आहे ज्यामध्ये महिलांमध्ये एक चर्चेचं वातावरण आहे, तर ती कोणती अशी तातडीची सूचना आहे, काय कोणती तारीख जाहीर झाली पण त्यामध्ये एक गोष्ट देखील अजून एक अतिशय महत्त्वाची आहे ज्यामुळे महिलांमध्ये अजून चिंता देखील आहे। तर त्यामुळे आपण डिटेल सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत। तर कोणता निर्णय आहे, काय त्या ठिकाणी बातमी समोर येत आहे, काय अपडेट समोर येत आहे, तर त्यामुळे नक्कीच लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुमच्या मनात काही डाऊट असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा, कारण की निर्णयच तसा झालेला आहे। तर चला तर सुरू करूयात हा व्हिडिओ। तर सगळ्यात महत्त्वाची जो घटनाक्रम झालेला आहे तर तो आपण समजून घेऊ। त्यानंतर कोणती तारीख ठरलेली आहे, अधिकृत तारीख ठरवण्यात आलेली आहे। एका मीडिया रिपोर्टनुसार तिसऱ्या टप्प्याची तारीख ठरवण्यात आली। 4,500 रुपये नेमकं केव्हा येणार आहेत, तिसरा टप्पा केव्हा येणार आहेत, आजपर्यंत ज्यांना पैसे मिळालेले नाही त्या पैशाचं त्या ठिकाणी किती तारीख येणार आहे जाहीर देखील झालेलं आहे। त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्या ठिकाणी असं सांगितलं आहे की कुटुंब भेट योजनेतून 1 कोटी कुटुंबापर्यंत पोहोचणार। आता एक योजना नवीन सुरुवात करण्यात आलेली आहे, नवीन निर्णय घेतलेला आहे, तो म्हणजे कुटुंब भेट योजना। आता ही कुटुंब भेट योजना काय आहे, लाडकी बहीणच्या अंतर्गत ही मोठ्या योजनेचा निर्णय घेतला आहे आणि त्यानंतर लगेच आपण तारखेविषयी आणि त्याचबरोबर 4,500 नेमकं केव्हा येतील, सप्टेंबरमध्ये एक तारीख फिक्स करण्यात आलेली आहे, ती कोणती तारीख आहे त्याविषयी आपण जाणून घेऊ। तर साधारणपणे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सक्षम करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्या ठिकाणी ऑनलाईन याच्या माध्यमातून पूर्ण माता भगिनींना त्या ठिकाणी उद्देशून एक व्हिडिओ त्या ठिकाणी केला होता, एक जाहीर त्या ठिकाणी तातडीची सूचना दिली होती। तर त्या अंतर्गत त्यांनी आम्ही कुटुंब अभियान राबवत आहोत, तर आम्ही एक कुटुंब अभियान राबवत आहोत। तर हे अभियान काय आहे, या अभियानाचा कसा फायदा होईल, लाडक्या बहिणीमध्ये आनंदाचं वातावरण आहे, कारण त्याची आता सुरुवात झालेली आहे आणि त्याचा कदाचित पैसे वाढून मिळू शकतात अशी त्या ठिकाणी आहे। तर कसे पैसे वाढून मिळतील, काय करावं लागेल आणि कोणत्या तारखेला पैसे येतील याविषयी आपण आता जाणून घेऊ। काय आलं की ही जी योजना आहे कुटुंब अभियान योजना, तर या अंतर्गत शिवसैनिक जे आहेत तर ते घरोघरी जाणार आहेत। तर मुख्यमंत्र्यांनी स्वतः देखील आता घरी जाण्यास सुरुवात केलेली आहे। म्हणजेच त्यांनी असं म्हटलं आहे की महाराष्ट्रातील 1 लाख शिवसैनिक दररोज 15 घरापर्यंत पोहोचतील, म्हणजे आठवडाभरात 1 कोटी लाभार्थ्यापर्यंत आम्ही पोहोचू असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला। म्हणजे काय आलं की पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले की याचा फायदा काय होईल की म्हणजेच महाराष्ट्रात सगळीकडे 15 कुटुंबाला भेट घेण्याचं त्या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे, ज्यामध्ये महिलांना योजनेचा लाभ मिळाला आहे की नाही हे त्यांनी तपासायचं आहे। योजनेचा लाभ मिळाला, बँकेत पैसे आले, बँकेतले पैसे कट झाले का, कुठली अडचण आहे का, आधारला बँक लिंक आहे का, किंवा अर्जामध्ये त्रुटी आहे का, अर्ज मंजूर झाले आहे का, नामंजूर झाला आहे का, तर काय प्रॉब्लेम आहे, तर अशा सर्व गोष्टींची नोंद त्यांच्याकडून घ्यायची आहे, त्याला मार्गदर्शन करायचं आहे। तसेच याचबरोबर तारीखही जाहीर झाली, हप्ता वाढणार आहे, हप्ता वाढण्यासंदर्भात देखील एक मोठी बातमी आहे। तुम्हाला काय करावं लागेल जेणेकरून हप्ता वाढेल, 4,500 रुपये कोणत्या तारखेला येणार आहे, सप्टेंबरची एक तारीखही ठरली आहे। पण काय होईल की ही जी कुटुंब योजना आहे, कुटुंब भेट योजना आहे, ते या अंतर्गत जे शिवसैनिक आहेत दररोज 15 कुटुंबाला भेट घेतील, हप्ताभरात 1 कोटी कुटुंब होतील। मग या सर्व अडचणी समजून जातील, अडचणी त्या सोडवतील देखील। त्याचबरोबर दुसऱ्या आठवड्यात देखील हे असंच चालू राहणार आहे। कार्यकर्ते लाभार्थ्यापर्यंत पोहोचत आहे की नाही तर याचं देखील रेकॉर्ड आम्ही ठेवणार आहे असं मुख्यमंत्र्यांनी ग्वाही दिलेली आहे। मग सरकारच्या इतर योजना देखील आहे तर त्याची देखील माहिती तुम्हाला मिळणार, म्हणजे हा बोनस पॉईंट आहे। लाडक्या बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला हे जे कार्यकर्ते आहेत हे तुमच्या घरी येतीलच, पण त्याआधी दुसऱ्या माहितींची देखील फायदे तुम्हाला मिळतील। तर त्यामुळे हा जो निर्णय घेतला तर त्यामुळे लाडकी बहीण योजना सुपरहिट झाली आणि त्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदेने देखील अजून एक त्या ठिकाणी अशी गोष्ट केली की ज्यामुळे महिलांमध्ये अत्यंत कौतुक त्यांचं आहे। तर काय आलं की योजना त्यामुळे सुपरहिट झाली। मुख्यमंत्री म्हणाले की मी एक जमिनीवरचा कार्यकर्ता आहे, मी आदेश देऊन नाही तर रस्त्यावरती उतरून घरोघरी जात आहे, योजनेचे महत्त्व पटवून देत आहे, मी स्वतःही घरी जात आहे असा टोलाही त्यांनी लगावला। एका महिन्यात योजना आली, ती महिला भल्याच्या आज सुरू झाली आणि आत्तापर्यंत इतिहासात इतक्या जलद गतीनं काम झालं नव्हतं, ते आमच्या सरकारने करून दाखवलं।
तर अशा बाबतीत ही योजना सुरू झाली। मुख्यमंत्र्यांनी स्वतः देखील काही घरांमध्ये ते जाणार आहेत की त्याचबरोबर जे गेलेले आहेत असे देखील आले। आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की तारीख कोणती, कधी येणार 4,500 रुपये हप्ता कसे कधी येणार, या तारखेविषयी खूप मोठी चर्चा आहे। तर त्या चर्चेला आता त्या ठिकाणी पूर्णविराम लागू शकतो, कारण काय आलं की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महायुती सरकार राजकारण करत असल्याचं विरोधकांचं म्हणणं होतं। विधानसभा निवडणुका येऊ घातल्या असतानाच लाडक्या बहिणीच्या योजनेची नवनवीन माहिती समोर येत आहे आणि या योजनेचा अर्ज करण्याची मुदत देखील आता 30 सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली। पण यात धक्कादायक निर्णय असा घेण्यात आला की सप्टेंबरमध्ये ज्या महिला अर्ज करतील त्यांना अंगणवाडी सेविकांकडूनच अर्ज मंजूर करून घ्यावे लागतील, बाकी दुसऱ्या कोणालाही अधिकार देण्यात आलेला नाही। पण मग आता हे जे पैसे आहेत म्हणजे 4,500 रुपये नेमकं कोणत्या दिवशी जमा होतील असा प्रश्न उपस्थित झाला। तर त्या प्रश्नाला आता उत्तर मिळाले, कधी पैसे येतील, तिसरा टप्पा केव्हा येईल, काय होईल याविषयी क्लिअर झालेलं आहे। आता काय आलं की जुलै 2024मध्ये लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली। त्यावेळेस काय आलं, महिलांनी कागदपत्र जमा केले नव्हते, अर्ज करण्यासाठी 31 जुलै ही शेवटची तारीख होती। मग त्यामुळे त्या तारखेपर्यंत अर्ज करता आले नाही, त्यामुळे महिलांना ऑगस्ट महिन्यात 30 ऑगस्टपर्यंत ही प्रक्रिया दिली। त्यानंतर मग महिलांनी ऑगस्टपर्यंत अर्ज भरला। मग आता ज्यांचा अर्ज मंजूर झाला अशा महिलांच्या खात्यात सप्टेंबर महिन्यात आता पैसे जमा होणार आहेत। आता त्यातच ज्यांना जुलै ऑगस्ट सप्टेंबर अशा तीनही महिन्यांची एकत्रित रक्कम 4,500 रुपये महिलांच्या खात्यात जमा होणार आहे। आता ज्या महिलांना जुलै महिन्यात पैसे मिळाले नाही, ज्यांना जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीनही महिन्यांचे एकत्रित पैसे मिळतील, म्हणजे उदाहरणार्थ आता 14 ते 17 म्हणजे 14 ऑगस्ट ते 17 ऑगस्टमध्ये पहिला टप्पाच्या मध्ये पैसे आले, ज्यात जुलै ऑगस्टचे 1,500 अधिक 1,500 3,000 रुपये आले। त्यानंतर दुसरा टप्पा 29, 30, 31 ऑगस्टपर्यंत त्या ठिकाणी आला, ज्यामध्ये दुसऱ्या टप्प्यामध्ये म्हणजे ज्या महिलांचे जे काही फॉर्म आहेत तर ते 24 ऑगस्टपर्यंत भरले गेले होते त्यांना पैसे आले। पण त्यानंतर आता तिसऱ्या टप्प्यात राहिलेल्या ज्या महिला आहेत की ज्यांनी आता ज्यांचे सप्टेंबरमध्ये फॉर्म भरणं चालू आहे किंवा ज्यांनी 24 ऑगस्टनंतर फॉर्म भरले आहेत, तर त्या महिलांसाठी एक तारीख जाहीर आलेली आहे। तर मुंबई तकच्या रिपोर्टनुसार 29 सप्टेंबर, लक्षात ठेवा 29 सप्टेंबरपर्यंत महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार असण्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। 29 सप्टेंबरपर्यंत हे पैसे जमा होणार आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली आहे, पण सरकारने याबाबत कुठली अधिकृत घोषणा केलेली नाही। पण कदाचित सूत्रांनी माहिती दिली 19 सप्टेंबरपर्यंत तिसरा टप्पा तुमचा जमा होईल, म्हणजे ज्यांना आत्तापर्यंत 3,000 आले त्यांना 1,500, ज्यांना 1 रुपयाने आला त्यांना 4,500, म्हणजे जुलै ऑगस्ट सप्टेंबरचे 1,500 अधिक 1,500 असे 4,500 रुपये त्या ठिकाणी मिळू शकतात। ते 19 सप्टेंबरपर्यंत आपल्याला वाट पाहावी लागणार आहे असे सूत्रांची माहिती आहे, पण सरकारने अधिकृत घोषणा केलेली नाही। तर त्यामुळे तुम्ही त्या ठिकाणी आपण आता आशावादी राहणार आहोत। त्यामुळे महिलांमध्ये अगदी मोठी चर्चा आहे, आनंदाचं वातावरण आहे, लवकरात लवकर पैसे जमा होणार आहेत, महिलांना देखील आता ते पैसे खर्च करता येणार आहे। तर ही होती लाडक्या बहिणीच्या संदर्भातली मोठी अपडेट। कशी वाटली माहिती कमेंटच्या माध्यमातून कळवा। चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा।